अभिमन्यू नावाचा एक व्यक्ती महाभारतामध्ये भारतीय युद्धातला नाना तो शुंह होता। शुंह भारतीय युद्धातला। भारतीय युद्धामध्ये 4 शुंह होते, त्याच्यापैकी तो एक शुंह आहे अभिमन्यू। याचं नातं थोडंसं लक्षात घ्या। लाख्या कोलाटी हा कुळानं जरी कोलाट्याच्या कुळातला असेल, पण वारकरी होता याच्याकरता देवाच्या जवळीकतेचा होता। अभिमन्यू हा वारकरी अधिक जगाच्या मालकाचा सक्का भाचा होता। नातं लक्षात घ्या। अभिमन्यू नुसता वारकरी नाही, पांडव हे वारकरी कुळ होतो। पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती किंवा आळविती। पांडव भजन करणारी होती, पांडव परमार्थिक होती, पांडव सात्विक होती, पांडव पुण्यशील होती, पांडव धर्मनिरपेक्ष होती, धर्मावर अतूट श्रद्धा असणारी पांडव होती। आणि या पांडवांचा सुपुत्र अर्जुनाचा सुपुत्र अभिमन्यू 22.5 वर्ष वय आहे। अर्जुन तर झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे असं पुराण सांगते। मी तर काही नव्हतो त्यावेळेला, पुराण सांगते पुराण। अर्जुन किती देवाला आवडायचे। हा कोपे तरी निवांत साहे, आरुषे तरी बुझावीत जाय। नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं। पिस म्हणजे वेडा, पिसा म्हणजे पागल। जगाचा मालक अर्जुनासाठी वेडा झालता, वेडा। इतकी अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ होती। त्या अर्जुनाला भगवंताची सुभद्रा नावाची बहीण दिलती। त्या सुभद्रेपासून अर्जुनाला अभिमन्यू नावाचे पुत्र झाले, फार सात्विक पुत्र। अभिमन्यूने बऱ्यापैकी आईच्या पोटात असताना संस्कार प्राप्त केले, म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार नावाची एक पद्धत आहे। गरोदर स्त्रीने टीव्हीवरल्या जहाल मालिका पाहिल्या नाही पाहिजे। जहाल असतात ना काही काही मालिका, जहाल। सुनेनं सासूच्या तुतरीत आणलं, पोरानं बापाला गचंडी दिली, असं ते पाहायला भेटतं ना आपल्याला। हो, एकेरी बोललेलं। टीव्ही मध्ये बऱ्यापैकी मालिकेत बायका आवाजाव बोलत नाहीत। विवेक, ए विवेक, अरे तुरच नंतर असं कळतंय की हे कोण असेल विवेक। हिचा पोरग म्हणत हिचं तितकं वय नाही, याला दाबनावानी मिशा आल्या आता। आणि ही विवेक कस काय म्हणाली, नंतर विचारलं ताई हे कोण आहेत, माझे मिस्टर। राहू दे म्हणलं, मला चहा नको तू नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर आम्हाला गॅसच्या पाईपनं हाणशीन तू। येतो बाई येतो। शिकून शिकून इतका कर नाही केला पाहिजे। हे बा, देवान 5 क्विंटल सोनं घरी द्यावा, पण बाईनं 50 ग्रॅमचं मंगळसूत्र घालावं। 5 क्विंटल सोनं घरी होतं म्हणून 9 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली, वजन मेली नाही। हे अतिरेक झाला ना। फार शिकले म्हणजे लय शहाणपणा येत असतो का। गोड बोललं पाहिजे, गोड सात्विक बोललं पाहिजे, मवाळ बोललं पाहिजे। जेवताना लोणचं किती असा, चवीपुरतं। 100 कोटी रुपये जरी आले तरी धोत्रावरल्याने इन नाही केली पाहिजे। कुत्रे भुकत असते त्याला, कुत्रे भुकत असते। मूर्खपणाचा कळत झाला नो, मर्यादा सांभाळल्या पाहिजे ना। नाही नाही माहित लय पैसे आहेत मी इन करीन, येडपटेस का काय तू। डसतेन ना कुत्रे तुला, कुत्रे पण म्हणते भारतात असं नाही कुठं आलंय। मर्यादा असली पाहिजे, मर्यादा। उत्तरा नावाची पत्नी अभिमन्यूची। लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतो। पैठणे पाटील तुमच्या वेळेत हो फोन करीत राहा, या लवकर म्हणून। पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिट मोठाले असते तर विठाला 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 योग झाला। आईच्या पोटात गर्भसंस्कार झाले। हरिपाठ वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावा, विवेक संपन्न इतिहास वाचावा। आपत्य सात्विक जन्माला येत असते। अंधश्रद्धा 2-4 पुस्तकं शिकलेले म्हणीन गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात का काय। तुम्हाला एक सांगू का, मनीवश्य ते स्वप्नी दिशे। आपल्या मनावर जे संस्कार होत असतात ना ते अपत्यावर होत असतात।
एका माणसानं बैल आणले 1.5 लाखाचे. हे रान कसं केलं, रोटर हाणून असं रान होतं, खराडून आलेली वापसा होती आणि 1.5 लाखाचा बैल जोडा होता. 5 शेवटीलेली होती. यठणही चांगलं होतं, त्याला गाठी दिलेल्या नव्हत्या आणि बैल नंबर 1 होते. उभा राहिला, दगड टाकला, शेल्यावून माती, हट म्हणलं की पलीकडच्या कडेला, हट म्हणलं की एक मुर्डन झाल्यावर मग आवतवरी करायचं आणि कुठं मोठं चिटकालेल्या काड्या काढून घ्यायच्या. हे दिवसभर आऊत आणलं, इतक्या थाटात आऊत आणलं. हे आऊत आणलेलं मनात बसलं. संध्याकाळी बाजाव झोपलं, हट म्हणायचं स्वप्नातच आणि बाजावून खाली उतरायचं, बाज कानोडी करायचं ना असं करायचं, पुन्हा बाज टाकायचं, पुन्हा झोपायचं. 10-5 मिनिटाला हट की पुन्हा असं करायचं. मनी वशे ते स्वप्ने दिसे. संस्काराचा दोष असतो. हे जे जे आपण करू ते कृत्यात पडत असतं. विठाला 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 विठाला. आता रात्री बेरात्री भांगाऱ्याला चॅटिंग करीत बसलेत ना माणसं. हे झोपीत पण शेजाऱ्याला गुदगुल्या करतील. ती सवय लागन ना ती बोटाला, असं इचकीतच राहतील. कालांतरानं असे डॉक्टर अभ्यास करतील, त्या रोगाचं नाव असेल इचक्या नावाचा रोग. आपल्या काळात नसेल ते खंडागळे साहेब, होतील इथून पुढे. हे इचकी शेजाऱ्यालाच गुदगुल्या करायला. हो मूर्ख. सवय एक मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. चला असो. गर्भसंस्कार झाले, किती गोड संस्कार. महाराज 4 शिवापैकी धुरंधर शिव भीष्माचार्य. भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू पडला. पंढरीतला मालक युद्धभूमीत पोचला. आता सध्या ती युद्धभूमी पाहायची असेल तर कुरुक्षेत्र. तिथं 244 एकरचं सरोवर आहे, त्याला ब्रह्मसरोवर म्हणतात. त्याच्या बाजूला एक छोटंसं सरोवर आहे, ज्योतिष सरोवर, अस्तित्वात नाही. तिथं भीष्माचार्यांचा अंत्यविधी झाला. त्याच्या बाजूला एका दिशेला कर्णाचा अंत्यविधी झाला आणि त्याच्या पलीकडून उत्तरेला अभिमन्यूचा अंत्यविधी झाला. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय मी. सगळं पुराणातलं पाहून सांगतोय. माझं शिक्षण असू द्या 7वी, काय घेणं आहे तुम्हाला, पण मला वाचायचा नाद आहे. विठाला विठाला आता शिक्षण ते कमी शिकलो, ते आमची परिस्थिती तशी असेल. चला आपलं नशीब खोटं, तिथपर्यंत शिकता आलं नाहीत. मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. मला मेमरी कार्ड चांगलं दिलं. ह्या उसावाल्या ट्रॅक्टरवाल्याचे गाणे ऐकू ऐकू मी 450 पाठ केले. कितीच गोड मला शिव्या पाठ आहेत 200-250, पण देत नाही कोणाला. म्हणजे 5-7 बाऱ्या वाचिलं की पाठ होतंय. ते उसातल्या ट्रॅक्टरवाल्याला काही कळत नाही वरी गाणी किती लावा काय नाही. ते गाण्याच्या नादात ट्रॉली माल पालथीन तिथे मुंडकं घेऊन जातं. करा माप काय पपेच माय मोजी तू का आता पळण ट्रॅक्टर माग असते. अनावधानानं एखादी नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यात ट्रॅक्टर पालथा झाला असेल, हो द्या. ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याला आवर्जून सांगत असतो, राजे हो, ज्याचं उघडं दुकान आहे त्याचं नाव शेतकरी आहे. ज्याचं दुकान उघड्यावर आहे त्याचं नाव शेतकरी रे. पायात बूट नाही, सर्प इंचू काढा, बॅटरी बरोबर नसते रे. लेकरू सांभाळल्यासारखं पसापसा पाणी घालून त्या ऊसाची टिपरे वाढवतंय. ते सावकाश तुम्ही कारखान्यात न्या, तुमच्या कुळात 3ऱ्या पिढीला तहसीलदार जन्माला येईल. असा जर कोणी ड्रायव्हर असेल तर. आणि जाणून बुजून कट हाणून ट्रॉल्या पालथ्या करीत असेल, कायम स्वरूपी ट्रॅक्टरलाच हवा भरशील. हो आपण जे करू का, ते जे पिंडात बदल होत असतो का, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण जसं वागू तशा गोष्टी घडत असतात. आपल्या मनाला काही गोष्टी कळायला पाहिजे की आपण चांगलं वागावं. चला भीष्माचार्याच्या चक्रव्यूह नावाच्या रचनेमध्ये अभिमन्यू मृत्यू पावला. भगवान पोचले. पंढरीतले मालक अर्जुन सोबत आहेत. अर्जुन रथावर उडी टाकली. पाहिलं भगवान खाली उतरले. मांडी घातली जगाच्या मालकाने आणि अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलं. विटेवरच्या मालकांनी ठराविक लोकांचे डोके मांडीवर घेतले. पुराणात जर पाहायला गेलं तर जटायूचं डोकं मांडीवर घेतलं रामावतारात. जटायू हा कश्यपाचा नातू होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. मिरे मिरे कश्यपाचा नातू. तरुणांनो, जटायूचं डोकं मांडीवर घेण्याचं एकमेव कारण होतं की या भारतीय संस्कृतीतली स्त्री म्हणजे या देशाची सर्वोच्च श्रीमंती आहे. या पवित्र देशातली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे.
या देशाची स्त्री आहे. कल्पना करा, आबांसाठी बऱ्यापैकी लोकांच्या अंतःकरणात दुःखासाठी एक जागा निर्माण झाली की आबा थोडे कमी कालात गेले. आबा अशाच तडफदार कार्यामध्ये अजून 15 ते 20 वर्ष या सगळा व्यवहार अगदी काटेकोरपणानं सांभाळीत होते. पण एका आजाराने आबा लवकर गेले. सर्वांच्या अंतःकरणात कुठंतरी आबांसाठी एक थोडीशी जागा आहे. का? की त्यांचं वागणं, त्यांचं सगळ्याशी बोलणं हे एक असं होतं. ते एक लक्षात घ्या, पंढरपुरातल्या मालकाच्या सुद्धा अंतःकरणात जटायूसाठी जागा होती. या पवित्र देश एवढे आबा आम्हाला आवडतात. बोलता बोलता राहिलो. आपल्या सर्वांच्या विषयी आबाविषयी तळमळ होती अंतःकरणात. मलाही फुलं टाकताना कस तरी वाटलं की काय आबा आपल्याला बोलायचे. आबांचं जाण्याचं वय नव्हतं. कसे गेले आबा. मग आज सगळ्यांना हेवा वाटेल असे आबा ज्या माऊलीनं 9 महिने पोटात ठेवली ती माऊली किती मोठी असेल, ती आई किती मोठी असेल. रयतेचे राजा 9 महिने पोटात ठेवले त्या जिजाऊ आईसाहेब किती मोठ्या असतील. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप पोटात ठेवले ती आई किती मोठी असेल. कल्पना करा. या विश्वातल्या 2 पातशाहीनं भगवान शिवजीचे मंदिरं पाडली आणि पाळलेली मंदिरं ज्या माऊलीनं पुन्हा जीर्णोद्धार केला ती अहिल्याबाई होळकर सुद्धा 9 महिने पोटात ठेवल्या. त्या अहिल्याबाईंना पोटात ठेवणारी आई किती मोठी असेल. कल्पना करा. म्हणजे या देशाची सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायला पोटात ठेवलं ही ती आई या महाराष्ट्रातली या भारतातली आहे. म्हणून तुम्ही सर्वोच्च श्रीमंत काय देशाची श्रीमंतीची असेल तर या देशाची स्त्री आहे. अशा परमपावन या स्त्रीवर आलेलं आबरूचं संकट दूर करण्यासाठी जटायूनं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. म्हणून जगाच्या मालकानं जटायूचं डोकं सुद्धा मांडीवर घेतलं. अभिमन्यू तर शूर आहे, एक निधडावीर आहे. त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि प्रभू विचारत होते, काय अभिमन्यू? काय नाही मामा. मामा कोण आहे माहिती आहे का? पंढरपुरातला मालक. अभिमन्यूचा सख्खा मामा आहे, सख्खा मामा. मामाला भाचा मांडीवर पडल्या पडल्या बोलतो, मामाश्री काय नाही हो, 2-3 तासाचं आयुष्य पाहिजे, जयद्रथाचा शेवट करायचा. कारण जयद्रथाने अभिमन्यूला लात मारली होती. जयद्रथ कोण होता माहिती आहे? जयद्रथ आत्याचा नवरा होता. दुर्योधनाची बहीण जयद्रथाला दिलती आणि जयद्रथ हा आत्तेमामा होता. मेहुण्याच्या पोराला लात मारली इतका हरामखोर जयद्रथ होता. महाभारतात 24 लोक हरामखोर होते. शकुन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या, एक इन्मक नावाचा व्यक्ती होता. मी शकुनी म्हणत नाही, शकुन्या म्हणतो. तुमच्या प्रांतात शकुनीचा पाहुणा आहे का कोणी? मग काय भीती आहे आपल्याला, काय भीती? हरामखोर होता शकुन्या. किती हरामखोर सांगू. स्वतःच्या लेकरा इतके बहिणीचे लेकर प्रिय असले पाहिजे. स्वतःचे लेकर किती आवडतात तितके लेकर बहिणीचे आवडले पाहिजे. आणि बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला शिकले या भाडव्यानं, म्हणून येऊ शकुन्या म्हणतो मी त्याला पत्ते म्हणजे लुडो नावाचा खेळ होता. हा लुडो नावाचा खेळ शकुन्यापासून सुरू झाला ना. म्हणून तुम्ही आरोप करू नका पंढरपुरातल्या मालकावर. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारले नाही, अर्जुन पांडवांनी कौरव मारले नाही. कौरवाला मारलं कोणी? त्याच्या सख्या मामानं, शकुनीन मारलं. शकुनी इतका नालायक होता. महाभारतात इन्मक नावाचा एक व्यक्ती होता. इन्मक. मी मागच्या 3 महिन्यापूर्वी महाभारत वाचिलं, त्याच्यामध्ये इन्मक नावाचा व्यक्ती सापडला. 78 लोकांच्या पंक्तीला इन्मक बसला होता. सर्वात चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पाहिलं कोणी असेल तर इन्मकानं पाहिलं. इन्मकानं शकुनीला सावध केलं, शकुनीनं दुर्योधनाला सावध केलं आणि मग सांगितलं, विठाला 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 भरलेली चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तूप वाढायला लावणारा हरामखोर इन्मक होता. याचं नाव लक्षात ठेवा इन्मकाचं. इतकं पापी आणि दुराचारी इन्मक होता. या इन्मक इतका नालायक. इकडे जटायू किती अधिकारी असेल. विश्वाच्या मालकीनीवर आलेलं संकट दूर करण्याचं काम ज्यानं केलं, स्वतःच्या देहाचं बलिदान केलं, म्हणून जगाच्या मालकानं मांडीवर घेतलं होतं. असो, इकडे अभिमन्यूचं डोकं घेतलं. 3.5 तासाकरता आयुष्य पाहिजे. जी म्हणे काय हरकत नाही. यमाला विनंती केली, यमराज आयुष्य नाही म्हणे, आयुष्य संपलं. जगाच्या मालकाचा निर्णय संपला. आता काय करावं. अर्जुनानं बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपला विवेक दाखल केला, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. शेवटी जगाच्या मालकाने अभिमन्यूचे डोळे झाकले आणि अभिमन्यूनं शेवटचा प्राण सोडला. आणि मग ते पार्थिव बऱ्यापैकी विश्वाचा मालक कवटाळून रडत होता, अर्जुन कवटाळून रडत होता, सुभद्रा कवटाळून रडत होती, द्रौपदी कवटाळून रडत होती.
जगाच्या मालकाला द्रौपदीनं प्रश्न केला, देवा कशा करता केलंस रे? देवा तू युद्ध करायला लावलंस, अरे माझे 5 पोरं अश्वत्थाम्यानं कापून मारली झोपीत. देवा देवा अरे एक कुलदीपक होता ते ठेवला नाही, आम्हाला ही रक्तरंजित गादी करायची तरी काय? विठाला 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 तिथल्या फुलाची एक कॅरी बॅग होती, ती पाकळ्या केलेल्या, ती एक कॅरी बॅग घेऊन या, आपण इथली ती फुलं देऊ आणि मग शेवटची आदरांजली आबांना समर्पित करू आणि मग आपण पूर्णविराम करू. बाकी मग थोडेसे कोणाच्या श्रद्धांजल्या होतील आणि मग प्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानिमित्त दशक्रियाचा भूदेवांच्या हाताने पिंड विसर्जित केलेला आहे. आजच्या 10व्याचा पिंड, उद्या 11व्याचा पिंड, 12वा पिंड, 13वा पिंड आणि 14व्या दिवशी उदक शांती विधी असं म्हणतात. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध वगैरे बऱ्यापैकी अशा गोष्टी होत राहतील. त्या आपण सूचना देत राहू राहुल भैयाला, ते करत राहतील. तसा सात्विक व्यक्ती आहे आणि चांगल्या माणसांच्या सान्निध्यात आहे. आदरणीय उशे साहेबांकडं बऱ्यापैकी राहुल भैयांचं वास्तव्य असतंय, जाणं येणं असतंय. खूप मोठ्या दोघांचा एकोपा आहे. साहेबही फार कृपेचं सांगतात. त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं राहुल भैया टाळणार नाहीत. जो जो विधी आबांचा करायला लावू तो तो राहुल भैया करतील, यात काही शंका नाही. अभिमन्यूचं पार्थिव सर्वातून पाणी येत होतं, ते पार्थिव उचललं आणि ज्योतिष सरोवराच्या बाजूला चंदनाची चिता रचली आणि त्या चितेवर अभिमन्यूचं पार्थिव टाकलं. या देशाचा भरताच्या नंतर, राजा भरताच्या नंतरचा जर राजा कोणी झाला असेल तर त्याचं नाव धर्म नावाचा राजा आहे. आणि धर्माच्या नंतर गादीवर बसण्याच्या लायकीचा कोण असेल तर अभिमन्यू होता. पण अभिमन्यूचा योग संपला, परीक्षिती बसला, नातू अभिमन्यूचा मुलगा बसला, त्याबद्दल सोडून द्या. पण एवढा मोठा या भारत देशावरचा 3रा राजा ज्याला अभिमन्यू म्हणावं, त्याला सुद्धा गावाच्या बाहेर न्यावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीरात भाव, वाटा फुलं वाटा 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 झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. आम्हालाही फुलं देऊन टाका. विठोबार कुमाई, अरे जय जय विठोबार कुमाई, 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 जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. या कुटुंबाशी अत्यंत एक नाविन्यपूर्ण स्नेह असलेले व्यक्तिमत्व राज्याचे विद्यमान मंत्री साहेब
आदरणीय भुमरे साहेब सुद्धा या कुटुंबाच्या दुःखद प्रणालीच्या कार्यक्रमात साहेब आलेले. साहेबांना सुद्धा धन्यवाद. फार मोठा आबांचा व्यासंग होता. राजकीय क्षेत्रातल्या तळागाळातल्या सर्व लोकांशी आबाविषयी आबांच्या अंतकरणात ओलाव होता, स्नेह होता. आबांच्या या दशक्रिया विधीसाठी उपस्थित हा उसळलेला समुदाय राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातून उपस्थित सर्व, माझा शेतकरी राजा असेल महत्वाचा, या सर्व क्षेत्रातून असलेल्या उपस्थित लोकांनी आबांना आजच्या दशक्रिया विधीची तिळांजली देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. भूदेवांच्या हाताने पिंड समर्पित केला. बऱ्यापैकी आता नाना प्रकारचे विधी असतात. मासिक श्राद्ध असतं, षण्मासिक असतं, पुढे एक श्राद्ध येतं, त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध असतं. अशा बऱ्यापैकी विधी असतात. आपल्याकडे खुळचट कल्पना ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी अशा गाफील कल्पना अंतकरणात आणायच्या नाही. आपल्याकडे माणसाचा अंत्यविधी झाला की एका ठिकाणी पीठ आणि राख ठेवतात, त्याच्यावर असं ताट फिरवतात, त्याच्यावर टोपलं झाकून ठेवतात, दिवा लावतात. कुठंतरी एखाद्या किड्यानं असं त्याच्यावर पाय हाणले की लोक म्हणते ते सर्पाच्या येवणीला गेला, किड्याच्या येवणीला गेला. हा पानचेटपणा डोक्यात आणत जाऊ नका. हे आपल्याकडे नसतं. वा, कारण माणूस मृत्यू पावला त्याच दिवशी जन्माला जात नसतो. कारण माणसाचा पिंड ज्या दिवशी अग्नी समर्पित झाला त्या दिवशी त्याला जन्म भेटत नसतो. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे, हा शास्त्राचा निर्णय. पण असं काही नसतं. त्याच्या पाठीमागं फार मोठं हे असतं. राज्याचे मंत्री आदरणीय भुमरे साहेब जसे आले तसेच संगीताताई नारायणराव कुचे, विद्यमान आमदार साहेबांच्या धर्मपत्नी, त्या सुद्धा आलेल्या आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. पारनेर, रोहिलागड, जामखेड, ताडहातगाव सर्कल मधील पाणी आणण्यासाठी हा कालवा असावा, यासाठी फार मोठा पाठपुरावा आबांनी केला. वा वा वा. आदरणीय आबांची तळमळ या कालव्यासाठी, या पाण्यासाठी फार मोठी तळमळ आबांची होती. तोही कालवा गोड गोड गोड. पुढे आता बऱ्यापैकी आता राहिलेली कामं, मला असं वाटतंय आबांना आदरांजली तिळांजली देण्यापेक्षा ही आबाच्या अंतकरणातली राहिलेली पैठणे पाटील जे कामं आहेत ते विद्यमान मंत्री साहेबांनी मार्गी लाव, आणि ते लावतील, ते लावत आलेत. त्यांचं या कार्याबद्दल फार मोठं योगदान मंत्री साहेबांचं आहे, त्याच्यात कसल्याही प्रकारचं दुमत नाही. एक आदरांजली आबांना देऊ. सगळी मान्यवर इथं उपस्थित आहेत, कोणाचा वेळ घेणं नकोय, बऱ्यापैकी या ठिकाणी आलेले आहेत. एक आदरांजली देऊ आणि मग परिसंगता करू. निधियाम निधिपते सकलति सुधियनि छंद कला वयजायन्ति यक्षति गंधर्व किन्नरजा विद्याधरयनि लोकपाल दिक्पालायति चारुत्या संपरमति अंसं जनोजया कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्यश्राद्धो शंखश्राद्ध हिरण्यश्राद्धो शंखश्राद्धो नागश्राद्ध वयजायन्ते नारायणो नागबली त्रिपिंडी वय आप्तेष्टि कालसर्प वय शान्तिरमुच्यत सकल कला वयजायन्ते रक्तचंदनं समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि अंगुष्ठादिस्नानवयो 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 नमः पार्वते पदे हर 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 महादेव. गोडाशी आबांच्या आत्म्याला सद्गती मिळो, गोडासा अधिष्ठान मिळो, आणि त्या अधिष्ठानातून राहुल भया आदी करून त्या कुटुंबाला मुली बाळींना आबा शिर्रानं जरी गेले असतील, ठीक आहे, आणि शिर्रानं जरी आबा गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी आबा डोंगरे कुटुंबावर मुलीबाळीवर राहो. वक्ते बाबा एक अभंग म्हणायचे, तो नागपूर प्रतीतला जरी असेल तरी ते अभंग होता, गाणं नव्हतं.
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. पितृ आशीर्वाद देत असतात. सज्जनांनो, मरता मरता सासऱ्याने सुनाला आशीर्वाद दिला, बाई तो माझी सेवा केलीस ना, देव तुझी सेवा करील. तर 27 दिवस पंढरपुरातला मालक लुगडं नेसला आणि सोयराबाईचे कपडे धुतले. आशीर्वाद देत असतात पितृ. तद्वज्ञानं आबांचा आशीर्वाद या हयातीतल्या कुटुंबावर राहो अशी पितृ लोकांच्या चरणी प्रार्थना करतो. एक घोषणा होणार आहे. तत्पूर्वी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हाल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आबोले समापराध महाराज हे नाही उच्चारला ते कारणा पुला. क्षमापराध महाराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वते पते हार हार महादेव दत्त. आज आपण सर्वांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गिरगावकर महाराज यांचं कीर्तन शांतचित्त